परम आदरणीय मित्र युवा सैनिकांचं एक स्फूर्तिस्थान उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात। या प्रचार सभेला मुख्य मार्गदर्शन थोड्याच वेळात पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब येतील। आणि उदय तुम्ही सांगितलं ते मला सुद्धा तेच आठवतंय। स्वर्गीय बाळा सावंत यांच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी याच ठिकाणी जाहीर सभा घेतली होती। त्यामुळे ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे, इथे फक्त मातोश्रीच्या उमेदवारांच्याच प्रचाराची सभा होते आणि तो हमखास आमदार म्हणून निवडून आलेला असतो। आज मला आठवण येते स्वर्गीय आपले लोकप्रिय आमदार बाळा सावंत यांची। तळागाळातल्या लोकांचा आपला माणूस, गल्ली गल्ली मध्ये फिरणारा आपला हक्काचा माणूस, अडीअडचणीला धावून जाणारा आपला हक्काचा माणूस म्हणून बाळा सावंत यांचं वेगळं वैशिष्ट्य होतं। बाळासाहेबांच्या गळ्यातला ताईत म्हणून बाळासाहेब यांचं स्थान होतं। आणि बाळा सावंत यांच्या नंतर तेवढ्याच लोकप्रियतेला पात्र ठरणारा आपला आमदार म्हणून वरुण सरदेसाईंचं नाव अभिमानाने घ्यावं लागेल तुम्हाला सर्वांना। एवढं मी वरुण सरदेसाईंना चांगल्या पद्धतीने ओळखतो। आदरणीय आदित्यजी ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष, ते आमदार झाले, मंत्री झाले। त्यांच्या पश्चात त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा सेना युवती सेनेचं जाळं निर्माण करण्याचं काम वरुण सरदेसाईंनी केलेलं आहे। आज ना घमेंड ना गर्व, अत्यंत विनम्र स्वभाव, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला आपला माणूस म्हणून ओळखायचा त्यांच्यातलं एक वेगळंपण। उद्धवजी ठाकरेंच्या आशीर्वादाने त्यांचं कर्तृत्व उदयास आलं। त्या कर्तृत्वामध्ये वरुण देसाईंच्या कर्तृत्वामध्ये तेवढं दातृत्व तेवढंच भरलेलं आहे आणि वक्तृत्व सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। त्यामुळे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व या त्रिगुणांनी युक्त असलेला सुदैवाने आपल्याला आमदार यावेळेला मिळणार आहे वरुण सरदेसाईंच्या माध्यमातून। त्यामुळे भविष्यामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघाला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत। मागची 5 वर्ष हौशे गौशे नवशे नाचत होते, पैशाची मस्ती होती, मतदारसंघाकडे दुर्लक्ष होता। पण आज ह्या संपूर्ण झोपडपट्टी परिसरामध्ये आमचे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आहेत, आमचे सदापरब समोर उभे आहेत, शेखर वांगणकर आहेत, आमचे स्वर्गीय महापौर विश्वनाथ महाडेश्वर बिचारे आज ते नाही राहिलेले आहेत, आमचे बुतकर आहेत, आमच्या कांबळे वहिनी आहेत, त्र्यंबक सर आता नाही आहेत, परंतु त्याने सुद्धा एक आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। आमचे मनमोहन सोनकर मागच्या अनेक वर्षापासून तब्येत जरी कशी असली तरी भगवा एके भगवा घेऊन समोर सुद्धा उभे राहिलेले आहेत। आणि त्यामुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांची खान म्हणजे हा गोळीबारचा विभाग असं याचं वैशिष्ट्य आहे। आज पुनश्च एकदा या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या गावाला इलियत काय, पाहुणे इलियत काय,
हा मी आज खरं म्हणजे पाहुण्यांका आणि गाववाल्यांका भेटा केलाय। काल रत्नागिरीत होतय पण आज वाटलं आपल्या गाववाल्यांका भेटा येऊकच होया। माननीय उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे। आमदार मिलिंद नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे। सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी आदि माये तू ये आदि शक्ती तू ये आदि माये तू ये अनादि शक्ती तू ये असुरांचा संहार कराया मशाल हाती दे सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे। तेजस ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। आमदार मिलिंद नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे। दुष्ट मातले भारतयांचे मर्दन करण्याये अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला दे पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे। उद्धव साहेबांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे, त्यांचं स्वागत करूया। मशाल हाती दे गाई मशाल हाती दे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माननीय उद्धवजी पुष्पहार अर्पण करणार आहेत। ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की धारदार जलभार हाती घे भवानी बनूनी घे महिषासुर मारून टाकण्या दुर्गा बनूनी महिषासुर मारून टाकण्या दुर्गा बनूनी वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे मशाल हाती दे बाळासाहेब सत्वरी भुवरी सत्वरी भुवरी गावते सत्वरी भुवरी उदे 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 हॅलो साहेब, गाववाले असत पाहुणे असत एका मिनिटात फक्त बोलता येते। त्यामुळे जे आपले कोकणातले गाववाले असत आमचे पाहुणे असत त्या सगळ्यांका माका विनंती करून सांगायची असा केवळ नि केवळ उद्धव साहेबांनीच आपल्या कोकणाला पुढे नेण्याचं काम केला, बाकी बकासुरांनी ओरबडायचं काम केलेलं असा। आज सिंधुदुर्गमध्ये निर्माण झालेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असू दे, बाकीच्या कोकणातलो विमानतळ होतो तो आता दुर्दैवाने ह्यांनी बंद पडलो। त्यामुळे कोकण म्हणजे उद्धवजी ठाकरे, कोकण म्हणजे मातोश्री, त्या उद्धव साहेबांच्या पाठीशी कोकणातल्या सगळ्या गाववाल्यांनी मोठ्या ताकदीने उभं राहावा होया हे आज सांगाक मी तुमका इलय। आणि म्हणून वरुण सरदेसाई आपलो माणूस असा, उद्धव साहेब आपले कुटुंब प्रमुख असत, त्यामुळे आपण आपल्या कुटुंब प्रमुखांच्या बाजूने भक्कमपणे उभं राहूया। आणि वरुण सरदेसाई आमदार करणं म्हणजे तुम्ही सगळेजण आमदार बनतालाच, म्हणून त्याच्या मशाल 4थ्या क्रमांकाच्या मशाल चिन्हाचं बटन दाबूक मात्र कोणी इसरा नको। एवढं बोलून तुमका नमस्कार करून मी माझा भाषण संपवतोय। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। आमच्या भगिनी आलेल्या आहेत, ताईवर या व्यासपीठावर या। शिंदेताई आमचे स्वर्गीय आमदार बाळा सावंत यांच्या भगिनी शिंदेताई, आजही तुम्ही निष्ठेने श्रद्धेने मातोश्रीशी प्रामाणिक राहिलात, उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिलात। आपल्या योगदानातून पुन्हा एकदा